खेळाडू आहे, त्याच्या अवतीभोवती कोसमाई कडीचा संघ फिरतो असा तो खेळाडू होता आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला प्राप्त झाला होता. पुढचा मॅच होतोय श्रीराम कसरळे आणि श्री गणेश घासकोपरी. घासकोपरी संघ जो प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि बॅटिंगसाठी श्रीराम कसरळे. मागचं वर्ष आपण पाहिलं होतं ज्या संघानं चांगला खेळ केला होता तो आता मैदानावरती येत. मॅचला मजा येणार आहे. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला वैभव, दुसऱ्या बाजूला भाविक. ही जोडी मैदानावरती खास करून वैभव मागच्या 3-4 वर्षामध्ये या खेळाडूचा भरलेला खेळ आपण पाहिला आहे आणि मोठ्या संघांना खेळताना संधीही त्याला मिळालेली आहे आणि तो स्ट्रायकर आणला आहे. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज विशाल. गेले कित्येक वर्ष घासकोपरी संघाची धुरा ज्यानं वाहिलेली आहेत तर विशाल गोलंदाजीसाठी रेडी होतोय. ही ताकद आहे, वैभवची ताकद आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंटच्या डोक्यावर ही ताकद, नजाकत, चौकार. थँक्यू. याच करता म्हटलं ही ताकद आहे, ही ताकद आहे वैभवची. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन द टोस, टाचेवरती आले आणि त्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावर कट केले. चेंडूला पाठवले पहिल्या चेंडूवरती, चौकार. ऑफ साईडला स्ट्रॉंग झोन आहे, स्ट्रॉंग झोन नेहमीचा पण वैभवचा पाहिला त्या स्ट्रॉंग झोन मध्ये हा चौकार. पुट्टाच बॉल ड्राईव्ह केला म्हटलं ऑफ साईड, ऑफ साईड स्ट्रॉंग आहे. ड्राईव्ह 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 ड्राईव्हचा फटका, चेंडू गेलाय सर कव्हरला दिशेनं, चौकार. थँक्यू. ड्राईव्ह चांगला कव्हर ड्राईव्ह, चौकार. 4 धावा बॅक टू बॅक, 2 चौकार. वैभवच्या बॅटमधून आलाय. सुरुवात फ्लाइंग स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. आक्रमक सुरुवात करून देत असताना वैभव 4-4 समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, मिडॉनला फीड केलं, गेले बेगाने क्षेत्ररक्षक थोडासा वेळ घेतला. इतका वेळ नव्हता. रन जरूर आले चेंडूवरती पण या चेंडूला 1 हँड पिकअप आणि 1 हँड थ्रो पाहिजे होता. तुम्हाला जर धावबाद करायचे आहेत, चेंडूवरती झडप घ्यायची आहेत, 1 हँड पिकअप करायचं आणि 1 हँड थ्रो करायचा आहे. इतका वेळ गेला जसा धनुष्याचा बाण ताणतो ना, इतका वेळ गेला तर तितकी संधी नाहीये या अशा क्षणाला. कारण थोडंसं रिफ्लेक्शन सुद्धा फास्ट असायला हवे. पहिले 2 चौकार, त्यानंतर आलेली 1 धाव, स्कोर जाऊन पोहोचला 1. आपण पाहतात मौजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा एचडीआय चषक 2025 हे 5वं पर्व आणि 5व्या पर्वातील पहिल्या दिवसातील हा 4था सामना. श्रीराम कसरळेचा संघ जो बॅटिंग करतोय आणि त्याच्या समोर आहे श्री गणेश घासकोपरी. आता डावखुरे हाताचा फलंदाज भाविक जो स्ट्रायकर एंडला आहे. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक बरोबर वर्तुळामध्ये आहे. कोटप्याचा चेंडू तर पुल करायचा प्रयत्न, शॉट पाहिला एकदममध्ये फिल्डिंग झाले. ओ थ्रो का नहीं केला भाई, वही सवाल था, आपने थ्रो क्यों नहीं किया, थ्रो का केला गेला नाही तेच विचारतात. बऱ्याच वेळा हे होतं ज्यावेळेला प्रेशर क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा खेळ दबावाचा, क्रिकेटचा खेळ दबावामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी क्रिकेटचा खेळ दबावाला झुगारून आपलं सर्वोत्तम देण्याचा हा क्रिकेटचा खेळ आहे. पुढ्यातला चेंडू होता, आवाज आलाय फ्लेक्सचा. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, टीमला झेल. भाविक डिपार्ट्स, पहिला विकेट गॉन. थँक्यू. जसा उल्लेख केला गेला तर एक शर्यत आहे, एक रेस आहे आणि त्या रेसला जिंकण्यासाठी आता जर पाहिलं तर प्रत्येक संघ प्रयत्न करतोय. जसा मागच्या चेंडूवरती धावाचा प्रयत्न चुकलेला होता पण मिड विकेटला एक चांगला झेल टिपलाय. मनीष गावड होते आणि मनीषनं एक सुंदर असा झेल टिपला गेला. तर मिड विकेटला जर आपण पाहिलं पायावरचा चेंडू तर फ्लिक जरूर केला, ताकद नाही झोकली. थोडंसं ताकद द्यायची होती कारण ज्यावेळेला या मैदानाची जर रचना पाहिली तर हवेचा प्रतिरोध होता, अगेन्स्ट द विंड खेळला होता आणि अगेन्स्ट द विंड खेळताना जर तुम्ही ताकद नाही झोकली तर सीमारेषा पार होणार नाहीये. आणि तेच मागच्या चेंडूवरती पाहिलं होतं नवीन फलंदाज मैदानावरती करण. पुढे सरसावले आणि चेंडूला सरळ खेळला, वी मध्ये खेळला. चेंडू गेला 1, 2, 3 चौकार.
थँक्यू. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावला आणि गेला. पहिल्या चेंडूला खेळलं होतं. इतका कॉन्फिडन्स आहे कारण 2 वर्षा अगोदर याच खेळाडूचा याच मैदानावरचा खेळ त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की मेरे करण अर्जुन आएंगे. त्यापैकी करण आलाय. करण आलाय आणि करण येताना पहिल्या चेंडूवरती चौकार घेऊन आलाय. त्याच्यामुळे एखाद्या मैदानावरती ज्यावेळेला खेळतो पसंतीचं का ज्यावेळेला मैदान असतं आवडतं आपलं मैदान असतं मग तिथे खेळत असताना जो आत्मविश्वास करणच्या बॅटमधनं दिसलाय तो चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना स्कोर 13-13. या षटकाचा खेळ पाहिला 3 चौकार 3 चौकार 1 विकेट आलाय या षटकामध्ये. आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. मनीष घाबरते आता गोलंदाजीसाठी रेडी होता. दुसऱ्या बाजूला वैभव ज्यांनी स्टार्ट केला होता मॅचला ऑफसाईडच्या दिशेनं एक अप्परकटचा फटका एक कव्हर ड्राईव्हचा फटका 2 चांगले फटके त्यांनी खेळलेले आहेत. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. ज्यावेळेला तुम्ही टॉपवरती जाता एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतात तिथून आलेला अनुभव तिथून आलेला आत्मविश्वास तुम्हाला फायदा करून देतो. आता तीच कहाणी श्री गणेश घासकोपरीसाठी आहे. मनीष जो सज्ज होता आता गोलंदाजीसाठी ऑफस्टॉनच्या बाहेर कट केलाय. ताकद म्हटलं नाही ताकद आहे. ही स्ट्रॉंग झोन आहे ऑफ साईडला. फार चांगला खेळतात आणि हाही फटका केला पॉइंटला सकून चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. थँक्यू. ऑफस्टॉनच्या बाहेर होता रीच केलं गेलं रीच आउट होऊन हा फटका खेळला होता. महत्वाचा होता बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्याला चकून चेंडू गेलाय चौकार. ऑफस्टॉनच्या बाहेर आता लॉफ्टेड कव्हर नाही आहे. वाईडिश लॉंग आउटचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. पुढ्यातला चेंडू होता लॉफ्टेड खेळला होता ऑफडाईव्ह चेंडूला. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 19-19 वरती जाऊन पोहोचले. मागचा सामना जसा पाहिलाय आणि कॅप्टननं म्हटलं होतं श्रीराम कसराईच्या कॅप्टननं म्हटलं होतं आम्हाला 50-55 पर्यंत पोहोचायचं आहे. मग ते 50-55 पोहोचणार मग श्री गणेश घासकोपरी तुम्हालाही त्यांना रोखायचं आहे. विदिन 40 40च्या आत रोखायचं आहे. हा कुठ्टप्याचा चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक नाही आहे दूरवरती थोडंसं क्षेत्ररक्षक राहतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. रनिंग बिटवीन द्या विकेट तितकेच चांगली होत असताना 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होती. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 21-21. धावा धावफलकावरती. जसं आम्ही म्हटलं होतं की मागच्या पहिल्या 2 सामन्याने दाखवलं की 30 पुरेशा नाही आहेत. 40च्या पारची धावसंख्या चॅलेंजेबल ठरू शकेल हे मागच्या मॅचनं दाखवले आहेत. 45 धावांचा पाठलाग मागच्या सामन्यामध्ये नाही झालाय. मग किमान त्या 45-50 पर्यंत गेला तर फायदा होईल कसरालीचा. पण विदिन 40 40च्या आत रोखायचं आहे. पण या पद्धतीने नाही रोखू शकणार. याच पद्धतीने एक तर नो आणि त्याच्यावरती आलेला हा सिक्सर षटकार. थँक्यू. फुल टॉस बॉल कमरेच्या वर हा चेंडू हाताळला. पंचाने इशारा केला भीमरचा आणि समोर या भीमरवरती सिक्सर षटकार टोकलाय तो फलंदाज वैभवने. स्कोर मूव्स ऑन टू 28-28. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय. काय ताकद नजाकत दाखवते ऑन ऑफ दोन्ही बाजूला तितकीच चांगली फलंदाजी. अजून एक दिमागदार चौकार. थँक्यू. नाव त्याचं वैभव आहे. फटक्यामधलं वैभव दाखवतोय. फटक्यामधली विपुलता दाखवते. वेगवेगळ्या पद्धतीने फटके माझ्याजवळ आहेत. मी ऑनलाईन चांगला कव्हर ड्राईव्ह खेळू शकतो. ऑफला चांगला कव्हर ड्राईव्ह खेळू शकतो. मी चांगला अप्पर कटही खेळू शकतो. एक स्क्वेअर कटही चांगला खेळू शकतो. तितका चांगला पुलही करू शकतो. तितका चांगला ड्राईव्ह करू शकतो. हे सर्व दाखवून देण्याचा प्रयत्न वैभव इथे करत असताना दोन्ही बाजूला ऑन साईडला ऑफ साईडला दोन्ही बाजूला तितकाच ताकदवर खेळ. आता त्याला थांबवणं गरजेचं आहे. मनीष जो आता सज्ज होईल सेकंडला वैभव. ऑफस्टॉनच्या बाहेर स्लाइस कट करायचं होतं. इथे काय घडतंय घडलंय पेक्षा फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी बिघडलंय जास्त. म्हणजे काय घडलंय त्याच्यापेक्षा काय बिघडलंय त्याच्यावरती चर्चा होऊ शकेल. 2 रन ॲड होतील. स्कोर जाऊन पोहोचेल 34-34. थोडंसं महागडं षटक येत असताना
आपण पाहिले पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, 13 धावा होत्या. आतापर्यंत 5 चेंडूवरती 21 धावा येत असताना या षटकामध्ये क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षका टिपला जाईल. एकच क्षण पुन्हा एकदा चांगला ठरतोय. शेवटच्या चेंडूवरती विकेट. एक आक्रमक खेळी वैभवची संपुष्टात. थँक्यू. एक चांगली खेळी वैभवची संपुष्टात येत असताना 10 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 29 धावांची खेळी. आक्रमक इनिंग. अटॅकिंग स्टार्ट केला. चौकार चौकार वेळेवरती षटकार, अजून एक चौकार आणि या एक चांगला स्टार्ट देऊन वैभव माघारी परतलाय. तर दुसऱ्या बाजूला मनीषनं देखील शेवटच्या चेंडूवरती विकेट घेऊन कदाचित दाखवून दिले की या मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे तर विकेट पाहिजे. स्कोर 34. 34. 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहेत फलकावरती 34. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. अजून एक आक्रमक फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला विकी. एका बाजूला करण, दुसऱ्या बाजूला विकी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय यश. नाव त्याच्या यश त्याला संपादित करायचं आहे, कारण जी गाडी आता रमपंपम चाललेली आहेत म्हणजे 34च्या डबल केलं तर 68 धावा होतील. याच क्रमाने संघ गेला श्रीराम कसाईचा संघ तर 68 धावापर्यंत मजल मारू शकेल या सामन्यामध्ये. पण आता 68 वरनं त्यांना 58 वरती आणायचं आहे. 58 वरनं 48 पर्यंत किमान आणलं तर ही सुद्धा जमेची बाजू असू शकेल टीम श्री गणेश घासकोपरीसाठी. पुढचा मॅच आई जीवदानी कसराली आणि वाघोबा जांभूलपाडा. चला 2 टीम कॅप्टन आपण या. फुलर लँड डिलेवरती हवे चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. संदीप होते. संदीप ही संधी होती. मी म्हटलं ना या साईडला फटका खेळणं अगेन्स्ट द विंड आहे, हवेच्या विरुद्ध आहे. तितकीच परीक्षा क्षेत्राची आहे. कारण चेंडू तुमच्यापर्यंत येणार ना तर ट्रॅव्हल नाही होणार. हा फटका बघा रिप्लेमध्ये ट्रॅव्हल नाही होणार. चेंडू तुमच्या पुढे पुढे चालणार. मग चेंडूपर्यंत नजर ठेवणं, शेवटपर्यंत त्याला पाळणं, न्याळणं, हाताची ओंजळ योग्य पद्धतीने आणणं या सर्व गोष्टी आहेत. इथे मिस्टेक झाले, चूक झाले, झेल सुटलाय. पुन्हा एकदा आउटसाइड एज फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 37 धावा धावफलकावरती आहेत. आई जीवदानी कसराली आणि वाघोबा जांभूलपाडा. पुढचा मॅच दोन्ही संघ कर्णधार. आपण या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्याही पूर्ण करा आणि आपण टॉससाठी रेडी राहा. आई जीवदानी कसराली आणि वाघोबा जांभूलपाडा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 5वं पर्व. 5व्या पर्वामध्ये 4था मॅच सुरू आहे. पहिले 2 षटकं 17च्या सरासरीने आतापर्यंत धावा उभारल्यात. पण मागच्या 2 चेंडूवरती 2 वेळा संधी निर्माण केली. यश नाही मिळालं त्याला, पण 2 वेळा त्याने अपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या आहेत. 2 वेळा क्रिएट केल्या. आता बॅटला आतमध्ये लागला होता चेंडू. यश चांगली गोलंदाजी करतोय. यश चांगली आपली का टीमसाठी गोलंदाजी करतोय. कारण जिथे चौकार येत होते, षटकार येत होते, धावा येत होत्या, धावांचा रतीप चाललेला होता. त्यावेळेला मागच्या 3 चेंडूवरती फक्त 3 धावा. मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिला, फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. त्याच्यामुळे तो ब्रेक लावलाय. एक आक्रमक फलंदाज विकी देखील आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर वैभवचा खेळ पाहिला. वैभवची ताकद नजाकत. आता विकीचा क्लासिक कटचा फटका चौकार. थँक्यू. विकीचा जबरदस्त फटका. बरोबर पॉइंट आणि कव्हरच्या मधलं अंतर होतं, त्या मधल्या बरोबर गॅपमध्ये हे चेंडूला प्लेस केलं गेलं. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चेंडू खाली खाली थोडासा राहिला होता, तितकी उसळी नव्हती या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण होईल. बॅटच्या आतल्या कडेला लागून चेंडू गेला होता, चेंडू खाली राहिला होता. त्याच्यामुळे एक धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. इनसाइड एज लागली गेली होती. हे षटक आहे. या षटकामध्ये भरपूर काही संधी निर्माण झाल्या. म्हणून म्हटलं ना 3 वेळा असं आहे की यशपर्यंत पोहोचला होता. बरोबर त्याला यश मिळणार होतं, त्यापासून लांब. आज शेवटचा बॉल आहे. पहिल्या 5 चेंडूपैकी 3 चेंडूवरती चुकलेलं यश, सुटलेले झेल, कॅचेस. शेवटचा बॉल आहे या षटकातील.
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, चेंडू तोपर्यंत बिल्ड करतील एक धावी चेंडूवरती पूर्ण जलद गतीनं पूर्ण केली गेली, वेगवान पद्धतीनं एक धाव पूर्ण केली गेली ती. थोडासा श्वास रोखला गेला होता, हमारे सासे गले में अटकी थी, श्वास रोखला गेला होता, दम थोडासा धरला होता. शेवटच्या बॉलवरती आले सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या 2 षटकामध्ये आले होते 34 धावा. या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये आल्यात 9 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 43-43. थँक्यू. जसं गाण्याचा बोल आहे, आई जीवितानी मैदानावरती रंगलेला हा घासपाडा HDL चषक भारी का भारी आहे? अशा खेळामुळे, अशा खेळाडूमुळे, अशा प्रेक्षकांमुळे आणि अशा या तुम्ही दिलेल्या सर्वांच्या साथीमुळे. म्हणूनच घासपाडा HDL चषक 2025 ज्याचं दिमागदार शानदार आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर जशी मॅचला सुरुवात झाली तसं प्रत्येक सामना रंगतो. मागचाही मॅच रंगला होता. शेवटचं षटक आहे. स्कोर 43-43. शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार, स्वतः महेश पाटील स्वतः कर्णधार आले. कॅप्टन, जबाबदारी फार मोठी आहे, जिम्मेदारी बहुत बडी आहे. पण जबाबदारी अशी असते ना, एकदा का तुम्ही खांद्यावरती घेतली मग त्याचा ओझं जाणून देऊ नका. एन्जॉय करा त्या जबाबदारीला, त्या जबाबदारीला एन्जॉय करा. एक बार अगर जिम्मेदारी ली ना तो उसका निभाओ. त्या जिम्मेदारीला तुम्ही निभावा, क्योंकि जिम्मेदारी वो टॉनिक आहे ना, एक बार लो ना तर उम्रभर थकान नाही महसूस होती. एकदा तुम्ही जबाबदारीचं टॉनिक घेतलं की आयुष्यभर तुम्हाला थकवा जाणवणार नाहीये. त्याकरता जिम्मेदारी घेतली, जबाबदारी घेतली. 2 खेळाडूमध्ये चर्चा झाले, विकीमध्ये चर्चा झाले, करणमध्ये चर्चा मैदानावरती झाले. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटच्या आतल्या कडीला चेंडू लागतोय. शॉट पाहिले क्षेत्ररक्षक आज काय झालंय, तिलगुळ घ्या, गोड गोड बोला, पण मागे पाठी काही गोड होत नाहीये. कारण 1 वेळा 2 वेळा संधी त्याच्यात देखील निसटली आहे. स्कोर 44. 44 धावा धावफलकावरती आहेत. विकीचा खेळ या मैदानानं पाहिलाय, विकीचा आक्रमक खेळ या मैदानानं पाहिलाय. असं नाही की या मैदानाने अगोदर नाही पाहिलाय. मागचे 2 सीझन जर पाहिलं तर विकीनं सुंदर खेळ या मैदानावरती साकारला होता. तो आहे तर दुसरा बाजूला महेश, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे, 40+ खेळाडू आहे, अनुभव त्याच्याकडे पण आहे. त्याच्यामुळे ही लढाई अनुभवाची आहे आणि ही लढाई आक्रमक फलंदाज विकी वर्सेस महेश हे बॅटल मैदानावरती आहे. चेंडू खाली राहिला. पुन्हा एकदा काय घडतंय, चेंडू थोडासा खाली राहिला होता. बघा मागे जर आपण पाहिलं, मागचे 4 पर्व होती, जी विकेट होती ना ती बरोबर बाजूची होती. आता ही नवीन फ्रेश विकेट केलेली आहे. पण या विकेटवरती सुद्धा काही ठिकाणी चेंडू लो बाउन्स राहतोय, काही काला हाय बाउन्स राहतोय. काही चेंडूला उसळी मिळते, काही चेंडू खालून निघून जातात. त्याच्यामुळे अनइव्हन बाउन्सवाली जो खेळ आहे, खाली वर जाणारा खेळ. फुलटॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही, दूरवरती राहिलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतो. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 46. शेवटचे 2 बॉल. हे षटक पाहिलंय. या षटकामध्ये 3 धावा आल्यात. 4 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात त्या महेश पाटील यांनी. कर्णधार जो आपली कॅप्टन्स दाखवतोय. दुसऱ्या बाजूला विकी स्ट्रायकर एंडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या डोक्याला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आला, चेंडू परत पोहोचला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 48 आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. कॅप्टननं म्हटलं होतं आम्हाला 50च्या पार जायचं, 55 पर्यंत पोहोचायचं आहे. पण 55 पर्यंत कसं पोहोचणार? या चेंडूवरती षटकाराला तर 54 वरती पोहोचणार, चौकाराला तर 52 वरती पोहोचणार. 2 झाले तर 50 आणि या चेंडूवरती जर विकेट गेला तर 48. आता प्रयत्न घासकोपरीचा तोच आहे, 50च्या आत थांबवायचं आहे. 50ची टॅग ती लाईन आहे, क्रॉस नाही करून द्यायची आहे. शेवटचा बॉल 48 वरनं 64 54 52 50 48 सगळं काय होते. क्रिकेट असा खेळ आहे ज्या हर प्रेडिक्शन फेल आहे. प्रेडिक्शन होतं चौकार येईल, षटकार येईल, 2 येतील, आला वाईट बॉल आलाय. 49
49 वरनं बघूया. 22चा इशारा. एक धावे चेंडूवरती पूर्ण. 50-50. 50 धावा धापलकावरती 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. होऊही शकतो, रोखूही शकतो. क्रिकेटचा खेळ आहे. कारण हे मैदान आहे आई जीवदानी. जे मैदान आहे ना घासपाड्याचं, ह्याचं दुपारचं सत्र वेगळं असतं, सकाळी वेगळं असतं, दुपारी वेगळं असतं. त्याच्यामुळे या मैदानावरती 2 वाजल्यानंतरचा खेळ थोडासा बदलतो. खेळ बदलतो, खेळाचा रंग बदलतो, खेळणे का ढंग बदलता है. या मॅचमध्ये देखील तसं होऊ शकतो. 50 धावा केल्यात, 51चा पाठलाग करायचा आहे. पण 2 कॅप्टन पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे. आई जीवदानी कसराळी आणि वाघोबा जांभूलपाडा आपण टॉससाठी या. तोपर्यंत ऐकूया एक संगीत. बिलकुल पॉवरफुल चषक आहे आणि या पॉवरफुल चषकाचं हे 5वं पर्व. 5व्या पर्वातील हा पहिला दिवस. पुढचा मॅच 2 संघ. चला टॉससाठी या. आई जीवदानी कसराळी आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा. आई जीवदानी कसराळी आणि दुसऱ्या बाजूला जांभूलपाडा या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मॅचला होईल सुरुवात त्यावेळेला कमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलला येईल. पुन्हा एकदा सकाळपासून ज्यांचा आवाज आमच्या समेत आपण ऐकतायत, उत्कर्ष पाटील पुन्हा एकदा जॉईंट होते. थँक्यू. आपण नाणेफेकीचा कॉल केला जातोय 2 संघादरम्यान आई जीवदानी कसराळी आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा. आणि प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल टॉस केला जाईल. एका बाजूला आई जीवदानी टीम आहे, कसराळीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जांभूलपाडा. आणि टॉस बघूया. एका बाजूला घासपाडा, दुसऱ्या बाजूला शिटी. शिटी इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय. जांभूलपाडा संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. कॅप्टन फक्त आपला निर्णय कळवा, कारण मॅच सुरू होतोय. क्षेत्ररक्षण करणार. चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, कारण इतका वेळ नाही, कारण मॅच महत्त्वाचा मॅच आहे. त्या मॅचवरती नजर असणार. 50 धावा झाल्यात, 51चा पाठलाग करायचा आहे. पुढचा मॅच आई जीवदानी कसराळी आणि जांभूलपाडा. टॉस जिंकलाय जांभूलपाडा संघानं आणि घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे उत्कर्ष पाटील पुन्हा एकदा रेडी होतात. यस, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आता 2 फलंदाज. एका बाजूला नाव आहे विशाल आणि नावाप्रमाणे त्याचा खेळ देखील साजेसा राहिलेला आहे. मागची काही वर्ष आपण पाहतात विशाल याला, आणि विशालसाठी पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा बॉल होता. त्याला ऑन साईडला खेळण्यासाठी
मजबूर झालाच होता, परंतु इथे चेंडूमध्ये वैविध्यता बघायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेणारा राहिला, थोडासा वेग देखील वाढला, जलद गती आपण पाहू शकाल. कॉन्क्रीटची विकेट असली की थोडंसं चेंडू पडल्यानंतर स्किट जास्त पद्धतीने होतो, जोरात येतो बॉल आणि पहिला बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा फलंदाज विशालसाठी गोलंदाजी करणारा संघाचा गोलंदाज अर्थात आपण पाहतात हरी यांना आपण पाहू शकाल, जे चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर समोर विशाल सारखा फलंदाज असताना ते सांगतात की हरकत नाही, जरी विशाल असला तो त्याच्या संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे, अगदी बरोबर आहे, परंतु मी देखील माझ्या संघाचा महत्त्वपूर्ण गोलंदाज म्हणून माझी भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची आहे, ज्या अनुषंगाने आपल्याला तो खेळ बघायला मिळतोय. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने मात्र खेळलंय. या बॉलला क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि विशाल इथे धावची तोडण्याची दाट संधी तयार झाली होती, परंतु शेवटच्या क्षणाला एक धाव इथे जरूर मिळते. 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉलानंतर 1 धाव मिळाली. फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर 50 धावांचं एक मोठं टार्गेट आपल्याला बघायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. हरी यांना आपण पाहतात आणि एका बाजूला त्यांच्या समवेत महेश ह्याचा मात्र खेळ आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला महेशनं इनफिल्डच्या वरून बॉलला केलंय क्लिअर. चेंडू नाही थांबणार, इथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु फक्त दर्शक म्हणून पाहत राहतील त्या बॉलकडे. चेंडू सीमा रेषा पलीकडे मिळाला चौकार. 4. इथे आपण पाहतोय 50 धावांचा पाठलाग असताना फलंदाजाने केली सुरुवात. एका बाजूला विशालचं नाव मोठं राहिलंय या मॅचमध्ये, परंतु त्यांना शांत केलं आणि इथे मात्र आपण पाहतोय जो फलंदाज आपण पाहतोय अर्थात महेशने सध्या जबाबदारी स्वीकारली आणि जे चांगले फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतात. सिंगल डबलच्या खेळाला अगदी सहज रीतीनं स्वीकारतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 बॉलमध्ये 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. उर्वरित एका बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातला. शेवटचा बॉल या षटकातला. 50 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय काय फटका खेळला, कलात्मक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, डीपमधून प्रोटेक्शन देतील. बॅकवर्ड फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 9 धावा, 18 बॉल आणि 41 धावा हे इक्वेशन आता सध्या राहिले. तत्पूर्वी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक येतात. गोलंदाजी मार्कवरती भाविक. 18 बॉल आणि 41 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. घासपाडा HDIL चषक 2025चा अतिशय देखणा सोहळा. ऑन स्क्रीन यांना आपण पाहू शकाल राज आणि खऱ्या अर्थानं जांभूळपाडा संघाचे जबरदस्त क्रिकेटपटू राज यांना आपण पाहतात ऑन स्क्रीन मध्ये आणि त्यांना कैद करत असताना DBNचे कॅमेरामॅन. धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती धावा आहेत आतापर्यंत फक्त 9. 18 बॉल आणि 41 धावा. पुढचा बॉल
या वेळेला पंचांचे 2 हात समांतर रेषेत, अर्थात आपण पाहतोय व्हाईट बॉल. 18 बॉल आणि 40 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. गासपाडा HDIL चा मात्र हा एक जबरदस्त मॅनेजमेंट आणि जबरदस्त आयोजन. 51चा पाठलाग करताय का? फलकावरती 50 लागले, 51 म्हणजे अर्थात आता 41ची गरज आहे. 10 धावा या धावफलकावरती जिग्नेश आम्हाला दर्शवतात. पुढचा बॉल, चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे स्वतः गोलंदाज. गुड कॅच, फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड, फलंदाज बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण आजच्या दिवसातला मॅच क्रमांक जर तपासून पाहिला तर 4था श्रीराम कसराळी, एका बाजूला श्री गणेश घासकोपरी. घासकोपरी संघानं टॉस जिंकला होता आणि प्रथमतः आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. घासकोपरी संघ आपण पाहतोय या क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना त्यांच्यासमोर धावांची उधळण आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं आता श्रीराम कसराळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर फॉर्मातला संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु मागे काय झालं विसरत नाविन्यपूर्ण तुम्हाला काय करता येईल ही भूमिका तुमच्याकडे असायला हवी. पुढचा बॉल, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर हा बॉल वाईड डाऊन द लेग, डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा बॉल आणि पंचांनी त्याला कैद केलं की हा बॉल वाईड आहे. इथे एक्स्ट्रामध्ये मात्र धावसंख्यांची उधळण आपल्याला पाहायला मिळतंय. जिग्नेश आम्हाला दर्शवतील की धावसंख्या धावगती 11 वरती जाऊन पोहोचतंय. 51 धावांचं पाठलाग एक मोठं टार्गेट आहे, परंतु त्याला प्रतिस्पर्धी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. इन टू दी गॅपमध्ये अतिशय सुंदर डाव्या हाताच्या फलंदाजाचा क्लास, अर्थात ॲडम गिलक्रिस्ट, सुरेश रैना यांची आठवण झाली आणि चेंडू सीमा पलीकडे मिळाले 4. सत्यनारायण कोपरी हे देखील आपण क्रिकेटमध्ये एक बलाढ्य संघ पाहिला, जिथे मात्र आपण पाहतोय भरत असतील एक चांगले क्रिकेटपटू झाले त्या सत्यनारायण कोपरी या संघामध्ये देखील. आणि अगदी त्याच गावचं आराध्य दैवत सत्यनारायणांचं मात्र गीत इथे ऐकवत आहेत आमचे डीजे ऑपरेटर. धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती, ती म्हणजेच 15 वरती. चांगली फलंदाजी, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू फळीचा संपर्क नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या बॉलवरती जो प्रहार केला त्याच पद्धतीनं तुम्हाला पुढेल देखील तीच फलंदाजी सातत्याने पुढे करावी लागेल. अदरवाईज या सामन्यामध्ये पकड थोडीशी तुमची कठीण राहील, ज्या अनुषंगानं गोलंदाजी करणाऱ्या संघाचा इथे दबदबा वाढला जाईल. श्रीराम कसराळी एका बाजूला आपण पाहतायत, ऑन साईडला खेळल्या फटका क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, परंतु शॉटमध्ये क्षेत्ररक्षण झालं आणि आपण पाहतोय मिडॉनला क्षेत्ररक्षण करत असताना धावांची गती जर तपासून पाहिली तर जाऊन पोचतोय 16 वरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 16, दुपारचं सत्र आपण पाहतायत आणि वेळेचा जर विचार केला तर 3 वाजत आलेत मित्रांनो. यानंतर आणखीन 2 सामने जे आहेत ते पहिल्या राऊंडचे आहेत, तदनंतर आपण पाहतोय सेकंड राऊंडला देखील सुरुवात होईल. ज्या अनुषंगानं जास्त वेळ न घेता, आपण वेळेची दिरंगाई न करता जास्तीत जास्त क्रिकेट आणि कमीत कमी टाइम स्पेंड या गोष्टींकडे लक्षात द्या. खेळायचं होतं, बॉल लॉंग स्टॉपला चाललाय आणि तिथे मात्र आपण पाहतोय नशिबानं साथ दिली. फलंदाजी करणाऱ्या संघाची धावा कशाही येऊ देत, येणं भूमिका गरजेची आहे. बॉल चाललाय सीमा पार, आलाय चौकार, 4. बारा बॉल आणि 31 धाव्यांची गरज.
एक बॉल या षटकातलं देखील आपण पाहतोय उर्वरित असताना गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा हा चेंडू देखील चांगला हाताळला, जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला, स्वतः स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आणि फलंदाज इथे बाद होताना आत्ता जर आपण पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि 31 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. विकेट डाऊन झालाय, नवीन फलंदाज येईल, तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश भोईर यांना आपण दाखल होताना बघायला मिळत आहेत. दीपेश भोईर एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची भूमिका सातत्याने आपण पाहिलंय या संघाकरिता. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत आशू हे पाहायला मिळतील. आशुतोष आशू या नावानं प्रेम मिळालं या खेळाडूला आणि तेच गोलंदाजी ट्रॅकवरती. आता चेंडू आहेत 12 मध्ये 31 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये सातत्याने घर करतोय. 31 धाव्यांचं टार्गेट सहज नाही, सोपं नाही. तुम्हाला इथून निश्चित स्वरूपात मेहनत करावी लागतील, पराकष्टा घ्यावे लागतील आणि ती कष्ट जर प्रामाणिकपणे असतील तर यश देखील तुमच्या पायाजवळ स्वतः चालून येईल. पुढचा बॉल ऑन साईडला, बॉलला बराच काळ हवेत खेळले, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि मिस जज. इथे मात्र आपण पाहतोय संधी पुन्हा एकदा दिली फलंदाजासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 पूर्ण झाल्या, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण. खराब फेकी देखील तुमची ॲक्युरेट असायला हवी, फक्त क्षेत्ररक्षण करून चालत नाही. तुम्ही ॲक्युरेसी तुमच्याकडे कशी आहे ही भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची राहते. धावांची जर गती तपासून पाहिली तर फलकावरती 23 धावा या धावफलकावरती आहेत. पुढील होणारा सामना एका बाजूला आपण पाहतोय आई जीवदानी कसराळी आणि एका बाजूला वाघोबा जांभूळपाडा वाघोबा या संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या डावातले सर्व सामने आपण 3 षटकांचे खेळतो आहात, 4 षटकांचे खेळतो आहात. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकाला थोडंसं लेट होत असताना आपण त्यामध्ये षटकांमध्ये कपात होईल. आयोजक जे काही निर्णय असेल ते कळवतील. परंतु आजच्या दिवसात आम्हाला एक संघ जो आहे तो सुपर 6 साठी क्वालिफाय करायचा. ऑन साईडला चेंडू सीमा रेषा पार आलाय, दर्जेदार चौकार. 4 थँक्यू सो मच. अगदी आपण पाहतोय थोड्याशा अंतरापासनं ह्या 2 धावा कमी मिळाल्या. अगदी 2 पावलं जर षटका आणखीन जर बॉल कनेक्ट झाला असता चांगल्या पद्धतीने तर षटकार जरूर होता, परंतु चांगला चौकार देखील पाहायला मिळाला. चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपला आणि इथे मात्र महत्त्वपूर्ण खेळाडू दीपेश भोईर बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण संकेत यांना पाहताय जे नुकताच दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पुढील होणारा सामना एका बाजूला वाघोबा जांभूळपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई जीवदानी कसराळी आणि त्यानंतर युवा ग्रुप वाढीव आणि जरीमरी डोलीव
मी दोन कर्णधारांना विनंती करतोय की आपण जर इथे असाल, युवा ग्रुप वाढीव आणि जरीमरी डोलीव, तर टॉससाठी रिपोर्टिंग करा. गासपाडा HDIL चषक 2025 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत बॉलला इनटू द गॅपमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक एका हातानं. कर्णधारानं मात्र चांगलं कनेक्शन केलं. फेकी आली तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 मिळतील. धावसंख्या 2 आता स्कोर कार्डला 29 धावा. 8 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. 8 बॉल आहेत आणि 22 धावा. धावा होऊ शकतात, परंतु मी करीन आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. आणि इथून या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल तर धावा येणं गरजेची भूमिका आहे. इथून 8 बॉल आणि 22 धावा या सहज नाही. तुम्हाला इथून निश्चित स्वरूपात मोठ्या फटक्यांचा स्वीकार हा करावा लागेल. गोलंदाज तयार. 8 बॉल आणि 22ची मॅच. चांगला मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आत्तापर्यंत झुकलेला, आत्तापर्यंत वाकलेला सामना. खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेला देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पोहोचलेत पुढे आणि फलंदाज इथे देखील बाद होताना बघायला मिळाले. गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं गासपाडा चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला अत्यंत महत्त्वाचा मॅच, अर्थात चौथा मॅच. एका बाजूला श्रीराम कसराळी आणि त्यांना दोन हात करते ती म्हणजे श्री गणेश गासकोपरी. श्री गणेश गासकोपरी संघाने टॉस जिंकला, जरूर क्षेत्ररक्षण निवडलं, परंतु तदनंतर थोडंसं कठीण राहिले त्यांच्यासाठी हे आता समीकरण. धावसंख्या आपण पाहतोय इथून पुन्हा एकदा डॉट बॉलवरती डॉट बॉल येत आहेत. 6 बॉल आणि आता जर आपण तपासून पाहिलं तर 22 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. आतमध्ये ड्रिंक्स पोहोचतील, तत्पूर्वी आपण जाऊया डिस्क जॉकीकडे. थँक्यू सो मच. या स्पर्धेचं अतिशय सुंदर गीत आपल्याला बघायला मिळतंय आणि या गीताच्या माध्यमातून जे बोल टाकले गेले ते असं मैदानाचं आणि स्पर्धेचं स्वरूप देखील राहिलं. जीवदानी क्रीडा संकुल, जीवदानीचं हे मैदान आणि अतिशय सुंदर असं आयोजन. सचिनदादा घरत, तदनंतर आपण पाहू शकाल अजिंक्यदादा घरत आणि विजयदादा घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एक चांगल्या लेवलला. 6 बॉल आणि आता 22 धाव्यांची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरिता गोलंदाज तयार होत आहेत. फुदारलेनचा बॉल, या बॉलला मिस केलंय. खऱ्या अर्थाने या बॉलवरती तुम्हाला तुटून पडायचं होतं, परंतु ते राहिलं नाही, ते जमलं नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. डॉट बॉल जर आपण तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये थोडंसं तुम्हाला टेन्शन देईल, थोडंसं डोकेदुखी वाढेल. कारण आपण पाहतोय 5 बॉलमध्ये आता 22 धावा म्हणजे जवळपास तुम्हाला षटकार ठोकायचे 4. गोलंदाज तयार. यावेळेला चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि नाही चुकी करणार कुठलेही. फलंदाज होतील बाद. इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त झेल टिपला आणि श्रीराम कसराळी संघ आता या मॅच मध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम करत असताना गॉन.
थँक्यू सो मच. 4 बॉल आणि 22 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज यश पाटीलला अगदी येता क्षणी 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोठावावे लागतील, अदरवाईज या सामन्यामधून तुम्हाला एक्झिट पोल हा इथून निश्चित आहे. गोलंदाज तयार. 4 बॉल आणि 22 धावा. यश पाटील जो नुकताच दाखल झाला. जय श्रीराम कसराळी हा संघ आपण पाहू शकाल खूप छान पद्धतीनं ज्यांनी खेळ इथे आकारला, स्वीकारला. 3 बॉल आणि आता जर इक्वेशन पाहिलं तर 3 बॉलमध्ये 21, म्हणजे जे आता जे आहे, जे टार्गेट जे आहे ते थोडंसं आता आवाक्याच्या बाहेरचं चाललं आहे. गोलंदाजाला फक्त 3 चेंडू मुख्य खेळपट्टीवरती प्लेन हाताळायचे आहेत. जरी 3 षटकार आले तरी विजय हा तुमचा आहे. ज्या अनुषंगानं आता एक कुठलं माइंडसेट यूज करतील हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा, तेवढाच ताकदीचा राहिला आहे. 3 बॉल आणि आता 21 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. दोन्ही क्षेत्ररक्षक आपल्याला मिड ऑफला आणि लॉंग ऑफला, हे क्षेत्ररक्षक एक आपण पाहतो डीपमध्ये आहेत. तदनंतर लॉंग ऑनचा खेळाडू मिड ऑनला आला आहे आणि तदनंतर मिड विकेटला डीपमध्ये खेळाडू आहे. तदनंतर काऊ कॉर्नरला एक एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर बॅकवर्ड फाईन लेगला एक खेळाडू. तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर फाईन लेगला एक खेळाडू, शॉर्ट थर्डमॅनमध्ये एक खेळाडू, शॉर्ट कव्हरला एक खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू, ऑन साईडला केलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देताय की काय. फलंदाज बाद, गॉन. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर विघ्नेश दाखल झालेत. या पुढील होणारा सामना, एका बाजूला आपण पाहतोय आई जीवदानी कसराळी आणि एका बाजूला वाघोबा जांभूळपाडा. 2 कर्णधारांना विनंती करीन की आपला टॉस देखील झालेला आहे, जिथे जांभूळपाडा या संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जसा हा सामना संपेल त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. चांगली गोलंदाजी राहिली आणि विजयाचा शंखनाद श्रीराम कसराळी या संघानं मात्र इथे रोवला. अभिनंदन, तुमचा खेळ चांगला राहिला, त्या अनुषंगानं विजय हा तुमच्या पदरी पडला. आणि घासकोपरी संघ हाडलं हरकत नाही. क्रिकेटचा खेळ कधी जिंकावं लागतं, कधीतरी हरावं लागतं, त्याशिवाय क्रिकेटच्या खेळाला पूर्णत्व नाही. अभिनंदन 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 विजयी संघाचं. पुढील मॅचला देखील सुरुवात होईल, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत. मॅच समरी जरूर असेल, जिथे